विधान परिषद निवडणुकीत माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील 12 आमदारांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांनाच मते दिल्याची माहिती आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे. पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणून ही आरोप केल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. विधान परिषदेच्या निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांनी शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक यांनी मला मतदान दिले नाही असा आरोप केला होता. याबाबत बोलताना जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी शेतकरी कामगार पक्षाचे विधान परिषदेचे उमेदवार जयंत पाटील यांनी मी मतदान केले नसल्याचं सांगितलं. त्या दिवशी माजी आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची चर्चा झाली. दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे विधानसभेचे उमेदवार जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली. आमच्या सर्व आमदारांनी आपणास मते दिली असताना आमच्या आमदारांवर केलेल्या आरोपाबाबत जाब विचारला. तुम्ही कोणत्या आधारावर आरोप करता ते दाखवून द्यावे अशी विचारणा केली. त्यावर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे देण्यात आली नाहीत. नाईक म्हणाले माझ्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व म्हणजे 12 आमदारांनी त्यांना मतदान केले. त्यांना मिळालेल्या मतांची बेरीज पाहिली तर त्यांना राष्ट्रवादी सोडून अन्य कोणत्या पक्षाचे मत पडले हे सांगणं गरजेचं होतं. त्यांच्या दुसऱ्या दिवशी काही खुलासा केल्याचं समजते, मात्र खुलासा करण्यापूर्वी आरोप करणं चुकीचं आहे. पराभवाचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणूनही आरोप केलाय. शिवाय मुंबईतील काही राजकीय मंडळींकडूनही हेतुपुरस्पर आरोप करायला लावला जाण्याची शक्यता वाटते. माझ्या दृष्टीने हा विषय त्याच दिवशी संपलेला असल्याचं त्यांनी सांगितलं.